नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण सतत बोलत होतो. आता निवडणुकीचा आज शेवटचा दिवस होता. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवड्या सभागृहामध्ये झाल्या आणि त्यानंतर आता बोलणं अपेक्षित आहे. कारण ज्या गोष्टीची भीती मी माझ्या भागामधून व्यक्त केलेली होती, की भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार का शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला रोखण्यात यशस्वी होणार, असा मी शेवटचा भाग केलेला होता. आणि माझ्या मनामध्ये जे प्रश्न होते त्याची उत्तरंसुद्धा आज मिळालेली आहेत. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील त्याची उत्तरं आज मिळालेली आहेत. भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन लोटस राबवून सातारा जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. हे ऑपरेशन लोटस नेमकं कसं राबवलं गेलं, हे ऑपरेशन लोटस राबवण्यामध्ये नेमकी कुणाकुणाची भूमिका होती, नेमकं पडद्यामागं काय काय घडलं, हे प्रेक्षकांना आपल्या समजावं यासाठी मी आज बोलणार आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही असं एक घटनात्मक नाट्य किंवा आपण जे म्हणतो की फार मोठा एक ड्रामा आज सातारा जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळालेला आहे. म्हणजे प्रचंड पोलीस बंदोबस्त, पालकमंत्र्यांना धक्काबुक्की, मदत पुनर्वसन मंत्र्यांना धक्काबुक्की असे प्रकारसुद्धा आज पाहायला मिळाले. म्हणजे महाराष्ट्राची वाटचाल ही कुठल्या दिशेने निघालेली आहे ह्याचं रूप आज सातारा जिल्ह्यातल्या जनतेलासुद्धा पाहायला मिळालेलं आहे. सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण यांचा विचार सांगितला जातो. सुसंस्कृत राजकारणाचा दाखला ज्या वेळेस देशाला द्यायचा असतो त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांचं राजकारण आपण महाराष्ट्रानं देशाला सांगितलेलं आहे. पण आज ह्या सुसंस्कृत राजकारणाची होळी झालेली सातारा जिल्हा परिषदेमध्ये बघायला मिळाली. म्हणजे धक्काबुक्की, दमदाटी, धमक्या, पळवापळवी अशा अनेक गोष्टी सातारा जिल्हा परिषदेमध्ये घडलेल्या आहेत. आणि अखेर भाजपच्या नेत्यांनी ऑपरेशन लोटस हे यशस्वी करून दाखवलेलं आहे. हे ऑपरेशन लोटस होणार अशी शंका वारंवार वाटत होती. भाजपचे एक नेते मंत्री जयकुमार गोरे आज गेले महिनाभर निवडणुकीच्या निकालापासून सांगत होते की कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष सातारा जिल्हा परिषदेत होईल. जयकुमार गोरेंनी आपला शब्द खरा करून दाखवलेला आहे. शिवेंद्रराजे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांनी त्यांना साथ दिलेली आहे. भाजपनं जो काही हा विजय मिळवलेला आहे ऑपरेशन लोटस राबवून, तो त्यांच्या दृष्टीनं मोठा आणि महत्त्वाचा विजय आहे. जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष झालेला आहे, त्यामुळे तो विजय त्यांच्यासाठी मोठा आहे. पण ज्या काही घडामोडी दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत किंवा पडद्यामागं ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, ह्या राजकारणाची पातळी किती घसरलेली आहे, किती खालच्या स्तरावर चाललेली आहे, ह्या दाखवणाऱ्या सगळ्या घटना आहेत. राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य फुटले, शिवसेनेचे सुद्धा सदस्य फुटले आणि ह्या फुटलेल्या सदस्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीने आज सत्ता काबीज केलेली आहे. हे सदस्य सहजासहजी फुटले का? त्याच्या पाठीमागं काही राजकारण होतं का? पाठीमागं पडद्यामागं काय काय घडलं आणि ह्या घडामोडीचा जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय काय परिणाम होणार आहे याविषयीसुद्धा आपण बोलणार आहोत. पहिल्यांदा तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेसाठी लढाई ही सत्ताधारी पक्षामध्ये सुरू होती. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात जे 3 पक्ष एकत्रित सत्तेत आहेत त्या 3 पक्षांमध्येच जुंपलेली होती जिल्हा परिषदेवर कब्जा करण्यासाठी. महिनाभर हे सत्ता नाट्य रंगलेलं होतं आणि आज त्याचा शेवट झालेला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, शिवसेनेचे मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निवडणूकपूर्व युती केलेली होती आणि त्यामुळे नैसर्गिक नियमाप्रमाणे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांच्या युतीची सत्ता सातारा जिल्हा परिषदेमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र तसं घडलं नाही. कारण भाजपने एकदा ठरवलं की आम्हाला ही सत्ता हवी आहे तर ते कोणत्याही मार्गाने ती सत्ता मिळवतात
हे 2022पासून महाराष्ट्रानं सततच्या घटनांमधून अनुभवलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंचं सरकारच्या वेळेस भाजपनं एकनाथ शिंदेंना फोडून घालवलेलं होतं. त्यावेळेचा सगळा घटनाक्रम आज पुन्हा एकदा सातारा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा पाहायला मिळालेला आहे. सातारा जिल्हा परिषदेची सत्ता घेण्यासाठी भाजपला यावेळेस मात्र फार कष्ट करावे लागले. फोडाफोडीसुद्धा सहजासहजी झाली नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये धमक्यासुद्धा काही लोकांकडून किंवा काही नेतृत्वाकडून घडल्या. सत्य बाहेर येईल आज न उद्या किंवा दडपलंसुद्धा जाईल. पण जे काय आज घडलेलं आहे ते आपल्या सातारा जिल्ह्यातल्या रसिकांना, प्रेक्षकांना माहीत व्हावं. काय राजकीय घडामोडी झालेल्या आहेत त्या दृष्टीनं आज मी आपणाशी बोलत आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकूण 65 जागा आहेत. त्यापैकी 27 जागा भाजपनं जिंकलेल्या होत्या. मात्र बहुमताचा जादुई आकडा हा 33 होता. भाजपमधूनच बंडखोरी केलेल्या एका अपक्ष उमेदवाराने भाजपला साथ दिलेली होती. त्यामुळे भाजपची संख्या ही 28वर पोचलेली होती आणि 37 एवढं संख्याबळ हे शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीकडे होते. त्यामुळं जिंकायचं असेल किमान 5 सदस्य हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधून फोडून आणणं अपेक्षित होतं आणि आज तसं घडलेलं आहे. राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडण्यामध्ये भाजपला यश आलं आणि शिवसेनेचे 2 सदस्य हे नेत्याच्या आदेशाप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीच्या जोडीला उभे राहिलेले आहेत. ह्या सदस्यांना फुटतानासुद्धा शब्द दिले गेलेले आहेत की तुमची सदस्यता धोक्यात येणार नाही, तुमच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही, सत्ता आमचीच आहे, तुम्ही काळजी करण्याचं, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. आणि आपल्या नेत्याचा एवढा मोठा पाठिंबा, राज्यात एवढी मोठी सत्ता, ही सगळी समीकरणं असल्यामुळं ह्या फोडाफोडीच्या राजकारणाला अशा सदस्यांनीसुद्धा साथ दिलेली आहे. ह्या सदस्यांनी आपल्या मतदारांशी प्रतारणा केलेली आहे किंवा आपल्या मतदारांची एक प्रकारची फसवणूक केलेली आहे. मात्र त्याचा न्याय आता लोकांनीच केला पाहिजे. फोडाफोडीच्या राजकारणाला किती साथ द्यायची ह्याचा विचार जनतेनं केला पाहिजे. शेवट जनता ही भुलणारी आहे. कुठल्याही लाडक्या बहिणीपासून अनेक योजना आल्यानंतर जनता अशा योजनांच्या पाठीमागं निश्चितपणे जाते आणि मग मागं कुणी काय केलं, कोण कसं वागलं, कोण फुटलं का, कुणी प्रतारणा केली का, कुणी फसवणूक केली का, ही सगळी जनता विसरून जाते. आणि त्यामुळं हे 5 सदस्य फुटलेले आहेत. हे 5 सदस्य कुठले आहेत? खटाव तालुक्यातले एक सदस्य झेडपीचे राष्ट्रवादीचे फुटलेले आहेत. फलटण तालुक्यातले झेडपीचे एक राष्ट्रवादीचे सदस्य फुटलेले आहेत आणि सातारा तालुक्यातील राष्ट्रवादीचे एक सदस्य फुटलेले आहेत आणि शिवसेनेचे कोरेगाव तालुक्यातले 2 सदस्य फुटलेले आहेत. अशा 5 सदस्यांनी आज भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला एकूण 33 मतं मिळालेली आहेत आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेला 30 मतं मिळालेली. त्यांच्या 2 सदस्यांवर अपहरणाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि ज्या व्यक्तीचं अपहरण झालेलं आहे असं सांगितलं गेलं त्या व्यक्तीने किंवा त्या सदस्यांनी सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलेलं आहे. त्या सदस्याने जाऊन पोलीस स्टेशनला जबाबही दिलेला होता की माझं अपहरण झालेलं नाही, मी जिथं कुठं आहे तिथं स्वेच्छेनं गेलेलो होतो. तरीसुद्धा त्या तक्रारीच्या आधारे 2 जिल्हा परिषदेचे सदस्य राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे, म्हणजे पिंटू पैलवान असं त्यांना म्हणतात, यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळं आणखी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं संख्याबळ घटलं आणि ते 32वरून 30वर आलेलं आहे. आता फलटणमधनं जे सदस्य फुटले ते शिवरूपराजे खर्डेकर यांच्या विचाराचे होते. शिवरूपराजे खर्डेकर हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते होते. मध्यंतरीच्या काळात अजितदादा हयात असताना अजितदादांनी रामराजेंना आपल्यासोबत घेण्याचा विचार केलेला होता. दोन्ही नेत्यांच्या बैठका झालेल्या होत्या. पण शिवरूपराजे खर्डेकर आणि राष्ट्रवादीच्या तिथल्या नेत्यांनी रामराजेंना घेण्यासाठी विरोध दाखवलेला होता. त्यामुळे रामराजेंना शिवसेनेमध्ये जावं लागलं आणि फलटणचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा शिवरूपराजे खर्डेकर आणि इतर नेत्यांनी सांभाळण्याचा निर्णय घेतला. पण अजितदादांच्या निधनानंतर काहीच दिवसांमध्ये शिवरूपराजे ह्यांनी राष्ट्रवादीचे निर्णय न मानता आपले सदस्य भाजपच्या गोटात पाठवून दिले. एकूण म्हणजे रणजितसिंह निंबाळकर आणि एक सदस्य पुरवला. खटावमधून
जयकुमार गोरेंनी एक सदस्य पुरवला. असे 2 सदस्य कालपर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या गोटात जमा झालेले होते. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या विचाराचे 2 शिवसेनेचे सदस्य होते. ते सुद्धा काल भाजपला येऊन मिळाले. त्या बदल्यामध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर सौ प्रिया शिंदे ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. ही पडद्यामागची घडामोड आहे, पडद्यामागं जी काही सूत्र हललेली आहेत त्यानुसार ही 4 सदस्य झालेले होते आणि 32-33 अशी काल रात्रीपर्यंतची परिस्थिती होती किंबहुना आज सकाळपर्यंतची ती परिस्थिती होती. 32 आणि 33 राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आणि 32 भाजपच्या. एक सदस्य त्यांना कमी पडत होता आणि अशा वेळेस एक गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा खरा का खोटा हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल. ज्या सदस्याच्या बाबतीत ही तक्रार झालेली आहे ते कोर्टात जबाब देतील, पोलीस स्टेशनला जबाब देतील. आज त्यांची भूमिका राष्ट्रवादीबरोबर आहे, उद्यापर्यंत ती टिकली तर कदाचित हा गुन्हासुद्धा रद्द करावा लागेल आणि 2 झडपी सदस्यांना सोडून द्यावं लागेल. आणि जर तसं घडलं नाही तर मात्र वेगळं आणखी चित्र त्यामध्ये होऊ शकतं. तर एका बाजूला तो गुन्हा दाखल करण्यात आला, पण गुन्हा दाखल होऊन त्या सदस्यांना ताब्यात घेतलं जाईल का नाही इथपासून सगळ्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान सातारा तालुक्यातला एक राष्ट्रवादीचा जो सदस्य आहे त्यालासुद्धा दमबाजी करण्यात आली शेवटच्या क्षणामध्ये आणि शेवटी त्याने जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधी जाऊन भाजपला मतदान केलं. काही सदस्यांचं म्हणणं असं आहे की तो हात वर करत नव्हता, पण एका सदस्याने त्याचा हात जबरदस्तीनं वर केला. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणासुद्धा भाजपच्या इशाऱ्यावर चालली, असे वेगवेगळे आरोपसुद्धा करण्यात आलेले आहेत. काही सदस्यांना पोलिसांनी ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस पालकमंत्री शंभूराज देसाई यांनासुद्धा पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यांना मागं 10 पोलीस ढकलत होते. मकरंद आबा पाटील मग हे जे दुसरे मंत्री त्यांच्या मदतीला गेल्यानंतर त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की झाली. हे 2 नेते सत्तेतले आहेत, मंत्री आहेत. शंभूराज देसाईंच्या समोर पोलीस दल असं कसं वागू शकलं हे सुद्धा आज सातारा जिल्ह्यातल्या लोकांना एक आश्चर्याचा धक्का देणारी घटना होती. म्हणजे जे पोलीस दल गेली 4-5 वर्ष शंभूराज देसाई सांगतील तसेच किंवा शंभूराज देसाईंच्या इशाऱ्यावर नाचत होते असा आरोप अनेक वेळा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेला आहे. त्याच पोलीस दलांनी आज आपला हिसकासुद्धा पालकमंत्र्यांना दाखवलेला आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्या निवडीनंतर बाहेर येऊन लोकशाहीचा गळा घोटला आहे वगैरे असे आरोप केलेले आहेत. पण लोकशाहीचा गळा घोटला आहे ह्या आरोपाला आज जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांना नैतिक बळ आलेलं आहे. पण मागची जी काय राज्याच्या राजकारणात घडामोडी घडलेल्या आहेत तिथंसुद्धा अनेक वेळा लोकशाहीचा गळा घोटला गेलेला आहे. आज तुम्ही तुमच्यावर वेळ आली म्हणून बोलताय, पण मागच्या काही काळामध्ये अशीच अनेक लोकांवर वेळ आलेली होती. त्यावेळेस तुम्ही बोलला होता का? याचंही आत्मपरीक्षण या नेतृत्वाला करावं लागणार आहे. काल जी वेळ दुसऱ्यावर होती ती आज ह्यांच्यावर आलेली आहे, उद्या आणखी कुणावर सुद्धा ती वेळ येऊ शकते. त्यामुळे लोकशाहीचा गळा कुणीच घोटू नये अशा प्रकारे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. कारण आज दुसऱ्याचा गळा घोटताना आपल्याला आनंद वाटेल, पण ज्यावेळेस आपला गळा घोटला जाईल त्यावेळेस त्या व्यक्तीचं दुःख आपल्या वाट्याला येणार आहे. याचासुद्धा विचार त्यांना करावा लागणार आहे. आज जे काही सातारा जिल्हा परिषदेमध्ये घडलं, शंभूराज देसाईंच्या हाताला दुखापत झाली, हातातनं रक्त आलं, डॉक्टरांना तिथं पाचारण करावं लागलं आणि इतकी गंभीर परिस्थिती राज्यांच्या मंत्र्यावर जर येत असेल आणि पोलीस त्यांना जुमानत नसतील आणि पोलीस टोकाची भूमिका घेत असतील तर सामान्य माणूस या महाराष्ट्रामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुरक्षित आहे का? हा सुद्धा प्रश्न ह्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतो. सातारा जिल्हा परिषदेमध्ये जे ऑपरेशन लोटस झालं ते हे 3 आणि 2 5 सदस्य फोडले गेले. काही पोलीस केसेस करण्यात आल्या, पोलिसांच्या गुन्ह्यांमध्ये काही लोकांना अडकवलं गेलं किंवा ते अडकले असं आपण म्हणू शकतो. आज आपल्याकडं ठोस पुरावे नसल्यामुळं आज आपण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हर तऱ्हेनं सत्ता मिळवायचीच हा जो काय भाजपनं बांधलेला चंग होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे.
कुठल्याही फोडाफोडीचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु भाजपनं हे राजकारण यशस्वीरित्या केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मग साम, दाम, दंड, भेद अशा सर्व प्रकारची राजनीती किंवा राजकारण हे भाजपनं केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे ही भूमिका त्यातून पुढं आलेली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये ते भाजपला जमलं नाही, त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेमध्ये ते करायचंच असा चंग त्यांनी बांधलेला होता आणि तो त्यांनी आज पूर्णत्वास नेलेला आहे. पोलीस ज्या प्रकारे वागले त्या प्रकारे महाराष्ट्रातून अतिशय शीर्ष नेतृत्वाकडून पोलिसांना सूचना आल्या असण्याची शक्यता आहे. कारण पालकमंत्र्याच्या विरोधात धक्काबुक्की करणं, पालकमंत्र्यांच्या हाताला जखम होईल इथपर्यंत टोकाचं वागणं जिथं घडलेलं आहे आणि पोलिसांनी ते जखम केली असेल असं नाही. कारण शंभूराज देसाई म्हटले की मला काय ते समजलं नाही की मला जखम झाली, मला थोड्या वेळाने ते लक्षात आलं, पण पोलिसांनी मला धक्काबुक्की केलेली आहे, 10 पोलीस मला मागं रेटत होते असं शंभूराज देसाईंनी सांगितलेले विधान हे गांभीर्यानं घेण्यासारखं आहे. कारण गांभीर्याने ह्यासाठी की पालकमंत्र्याची जर ही अवस्था होत असेल आणि पोलीस एवढं धाडस दाखवत असेल तर पालकमंत्र्यापेक्षा कुठली तरी मोठी शक्ती आहे की जिनं पोलिसांना फ्री हँड दिलेला होता आणि ह्या फ्री हँडचा वापरसुद्धा सत्ता बदलामध्ये उपयोगी ठरलेला आहे. आजसुद्धा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये अधिकारी हे भाजपच्या बाजूनं मतदान करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा 2-2, 3-3 वेळा विचारत होते की तुम्हाला हात वर करायचा आहे का, तुम्हाला हात वर करायचा आहे का. आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं मतदान घेण्यात आलं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की तुम्हाला एकदाच हात वर करता येईल आणि पहिल्यांदा जी गोष्ट तुम्ही कराल तीच आम्ही मोजू. म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एक नियम आणि भाजपच्या बाजूनं मतदान करणाऱ्या सदस्याला एक नियम, अशा गोष्टी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये घडलेल्या आहेत. आता जी काही गोष्ट घडलेली आहे त्याचे परिणाम काय होतील हे आज सांगणं अवघड आहे. कारण शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे दोघंही सत्तेत आहेत आणि इतका अन्याय झाल्यानंतरसुद्धा त्यांना सत्ता सोडता येणार नाही. कारण आजच्या घडीला सत्ता सोडून करायचं काय हा त्यांच्यापुढचा सुद्धा प्रश्न आहे. मात्र ही हादरवून टाकणारी घटना ही शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यासोबत घडलेली आहे. त्यांच्यासोबत खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे हे सुद्धा होते आणि त्यामुळं ह्या घडलेल्या घटनेवरून त्या हादरून गेलेले आहेत. 440 व्होल्टचा करंट त्यांना लागलेला आहे आणि हा लागलेल्या करंटमुळं आता त्या धक्क्यातून आधी त्यांना सावरावं लागेल. आपापल्या वरिष्ठ नेतृत्वांकडे घडलेल्या गोष्टी सांगाव्या लागतील आणि वरिष्ठ नेतेसुद्धा आजच्याच तातडीनं काय करू शकतील अशी शक्यता वाटत नाही. कारण भाजप हा फार मोठा आणि सक्षम पक्ष आहे महाराष्ट्रातला आणि सगळ्या सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात आहेत. त्यामुळे एका रात्रीत अशा घटना घडल्या म्हणून फार मोठा काही बदल होईल राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात अशी शक्यता नाही. त्यामुळं काळ आणि वेळच ह्या सगळ्या गोष्टींवर उत्तर देऊ शकतं. पण शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन जयकुमार गोरेंनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणण्याचं एक शिवधनुष्य उचललेलं होतं आणि ते शिवधनुष्य लिलया पेलण्यामध्ये जयकुमार गोरेंना यश आलेलं आहे. सोलापूरमध्ये भाजपचा झेंडा रोवल्यानंतर आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जयकुमार गोरेंनी केन प्रकारे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवलेला आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला आज खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे सुरुंग लावलेला आहे आणि जयकुमार गोरेंना ज्या वेळेसपासून सत्तेच्या राजकारणामध्ये यायचं होतं किंवा ते आले ते कायम राष्ट्रवादी विरोधी राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी ह्या जिल्ह्यातनं मी संपवणार असं अनेक वेळा ते बोलायचे आणि आज राष्ट्रवादीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधून एक उच्चाटन मोठ्या प्रमाणावर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. जयकुमार गोरेंची रणनीती ही कौतुकास्पदच होती. मार्ग कुठलेही असले त्या मार्गाचं आम्ही समर्थन करत नसलो तर शेवट राजकारणामध्ये विजय महत्त्वाचा मानला जातो आणि जयकुमार गोरेंनी साम, दाम, दंड, भेद हे स्वतः वापरलेच, पण आपल्या भोवतालच्या सर्व नेत्यांना ते वापरायला शिकवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मग ही दंड, भेद, साम, दाम ही सगळी नीती त्यांनी यशस्वी करून दाखवलेली आहे आणि त्यामुळं आज भाजपनं मोठा विजय सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये मिळवलेला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये मिळवलेला हा विजय भाजपची पुढची वाटचाल
सुकर करेल ह्यामध्ये शंका नाही. परंतु ज्या मार्गानं हा विजय आलेला आहे तो मार्ग योग्य आहे का अयोग्य आहे हे जनता ठरवणार आहे. आणि जनता याचं आत्मपरीक्षण करेल आणि जनता भविष्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपनं केलेली कृती योग्य होती का अयोग्य होती याचं उत्तर देऊ शकेल. आज आपण तातडीनं त्याचं उत्तर शोधण्यात अर्थ नाही, तर जनतेनं त्याचं उत्तर शोधलं पाहिजे. शेवट आम्ही किती आमच्या दृष्टीनं बोललो तरी त्याचा प्रभाव जनतेवर पुढच्या काळामध्ये राहील का नाही याविषयी वारंवार उत्तर जे आलेलं आहे ते नकारार्थी प्रकारचं आहे. परंतु आता जनतेनं जागृत होण्याची गरज आहे आणि जनतेनं या प्रकारच्या राजकारणाला आपण साथ द्यायची का नाही ह्याचा निर्णय करण्याची आवश्यकता आहे. जनतेनं जर अशा राजकारणाला पाठिंबा देण्याची भूमिका वारंवार जर घेतली तर अशाच प्रकारचं राजकारण भविष्यातसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी पळवापळवी ही कधी झालेली नव्हती. ऐन निवडीमध्ये इतका दहशतवाद कधी झालेला नव्हता. पोलीस बळाचा वापरही कधी झालेला नव्हता. पण ह्या सगळ्या गोष्टी आता जनतेला बघायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य फोडून सातारा जिल्हा परिषद भाजपनं ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे आमदार महेश शिंदे यांची वाटचालसुद्धा भविष्यात पूर्णपणे भाजपच्या दिशेने निघाल्याचं आज चित्र निर्माण झालेलं आहे. पण अजून विधानसभा निवडणुकीला 3.5 वर्षाचा अवकाश आहे. त्यामुळे बरंच पाणी तोपर्यंत पुलाखाली वाहून जाईल. राजकारणात बऱ्याच उलथापालथी होतील. त्यामुळे आज महेश शिंदे कुठेही जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये उघड आलेले नव्हते. मात्र आज महेश शिंदेसुद्धा किंगमेकर ठरलेले आहेत की भाजपमध्ये त्यांनी आपल्या पत्नीला उभा करण्याचा निर्णय हा दूरदृष्टीनं घेतला होता हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आणि प्रिया शिंदे यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, डॉक्टर प्रिया शिंदे ह्या ज्या महेश शिंदेंच्या पत्नी आहेत त्यांना ते अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि त्या यशस्वी कारभार करतील अशा शुभेच्छा आमच्या त्यांना आहेत. त्याचबरोबर शिवेंद्रराजेंचे खंदे समर्थक राजू भैया भोसले यांचीसुद्धा उपाध्यक्षपदावर वर्णी लागलेली आहे. राजू भोसले हे अनेक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करत होते. मात्र त्यांना कधीही पदाधिकारी होण्याची संधी मिळालेली नव्हती. त्यांनासुद्धा आज पदाधिकारी होण्याची संधी मिळालेली आहे भाजपच्या माध्यमातून. आणि राजू भोसले हे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्या कामाचा ठसा उमटवतील. काठावरचं बहुमत असल्यामुळे राजू भोसलेंना पुढाकार घेऊनच जिल्हा परिषदेचा कारभार करावा लागणार आहे. डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनासुद्धा एक चांगली साथ राजू भोसले यांच्या रूपानं मिळणार आहे. विजय हा विजय असतो. त्यामुळे ह्या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. पण जे काय राजकारण चाललेलं आहे किंवा राजकारणाचा स्तर घसरलेला आहे, हा घसरलेला स्तर पुन्हा सुधारला पाहिजे आणि पूर्वपदावर आला पाहिजे अशी अपेक्षा आज आपण व्यक्त करूयात. आणि एकूणच आम्ही जी काय शंका व्यक्त केली होती की भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार का आणि भाजपला करायचं असेल तर काय काय करायला लागेल, तर भाजपनं जे काही केलेलं आहे ते आज आम्ही तुमच्यापुढं मांडलेलं आहे. भविष्यातही जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या घडामोडींविषयी आपण बोलतच राहू. धन्यवाद.